प्रशासकीय इमारती सर्वत्र घाणीचं साम्राज्य, इमारत परिसरात पाण्याचे डबके, तळ्याचं स्वरूप। हिंगोलीतील कळमनुरी प्रशासकीय इमारतमध्ये सर्वत्र घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतंय। इमारतीच्या कार्यालयातील भिंती गुटखा तंबाखूने रंगलेल्या पाहायला मिळतात। ही इमारत लाखो रुपये खर्च करून सुसज्ज बांधण्यात आली आहे, मात्र कर्मचारीच कानाकोपरे खिडक्या पाहून गुटखा मावा खाऊन पिचकाऱ्या मारतात। तसेच स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था झाली आहे। इमारतीत कोणतीही साफसफाई केली जात नसल्यानं तहसीलदार यांच्या दालनासमोर गवत झाडे पाहायला जागोजागी आणि घाणीचं साम्राज्य झालंय। इमारतीच्या परिसरात प्रवेश करताच साचलेल्या पाण्यातूनच वाट काढत नागरिकांना प्रवेश करावा लागतोय। शासनानं सार्वत्रिक ठिकाणी गुटखा तंबाखूला खाण्यास बंदी असताना देखील कर्मचारीच खुलेआम गुटखा मावा तंबाखू खाऊन कोपऱ्यात पिचकाऱ्या मारतात। या अस्वच्छतेकडे नव्यानं रुजू झालेले उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा फुते, तहसीलदार जीवकुमार याकडे लक्ष देऊन इमारतीच्या स्वच्छतेकडे लक्ष देतील का? त्याचबरोबर ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील नाही। तसेच स्वच्छतागृह हे पाण्याअभावी कुलूपबंद अवस्थेत आहे। अशा अनेक समस्यात प्रशासकीय इमारत अडकलेली आहे। सामान्य नागरिकांचं दलालामार्फतच कामं करून घ्यावे लागतात, तर कामं होतात याकडे नव्यानं आलेल्या उपविभागीय अधिकारी आणि लक्ष द्यावं अशी मागणी जोर धरतीये। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी नारायण काळे, हिंगोली।